चिंचा आहे। मी शाळेत आष्टीला जातो। आम्ही पहिल्यांदा रिक्षामध्ये जात होतो। एसटी चालू झाल्यामुळे आम्हाला खूप सोपे झाले आहे आष्टी जायला। त्यामुळे आम्हाला आहे ना एसटी चालू राहावी ही माझी प्रार्थना आहे। रामचंद्र बाबासाहेब पोकळे, राहणार चिंचाळा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। आमची दुखणं बाणं जर आलं तर आमची लई परेशानी होत होती। आमची शाळातली पोरांची बी गैरसोय होत होती। कोरोनापासून गाडी बंद आहे। लय आनंदाची वाटते आम्हाला। पाय धुतले, त्यांची फेटे बांधले, पेढे वाटले, बार काढले, पद्धतशीर झाले। आणि चालू राहा म्हणजे आमची ईश्वर चरणी प्रार्थना करतो। एसटी जवळपास कोरोनापासून बंद होती आणि आम्ही मागच्या म्हणजे 25/6ला एक पहिलं निवेदन दिलं आम्ही, जे रितसर पत्रव्यवहार केला होता, तर त्यांनी 25/6च्या निवेदनाला काय आम्हाला अशी दाद दिली नाही। त्यानंतर आम्ही 30/6ला एक निवेदन दिलं, त्यालाही त्यांनी काय लई दाद दिली नाही अशी। त्यानंतर मी एक 4 तारखेला म्हणजे 4/7ला एक निवेदन दिलं। त्यानंतर त्यांनी उलसं कुठंतरी त्यांचे कागदपत्र म्हणजे पत्रव्यवहार फिरवले आणि मी शेवटचं एक निवेदन असं दिलं की बाबा 14 तारखेचं की बाबा मी जर उपोषणाला बसलो तर मी उठणार नाही, माझा इतिहास बी तुम्ही बाकीच्यांना विचारू शकता, ते उठत नाही। आणि मग PI साहेबाकडे गेल्यानंतर PI साहेबांनी पण त्यांना कॉल करून सांगितलं की तुम्ही एसटी चालू करा, ती गाडी चालू करा किंवा गाडी अशी चालू करा आष्टी, चिंचाळा, देसूर, बिडसंगी, गणगेवाडी। जर अशी चालू जर झाली गाडी तरच ते जे काय समजा गावचे नागरिक आहेत ते आंदोलन करणार नाही। जर तुम्ही जर गाडी चालू नाही केली तर ते आंदोलन करतील। मग त्यांनी काल रितसर एक प्रेस नोट काढली मला की बाबा आम्ही गाडी चालू करत आहोत, तुम्ही जे तुमचं आंदोलन करणार आहात ते आंदोलन तुम्ही करू नका। त्यांनी मला प्रेस नोट दिली की बाबा अशी गाडी जाईल किंवा आष्टी, चिंचाळा, देसूर, बिडसंगी, गणगेवाडी। आणि खूप त्रास होता की बाबा हे आमचे जे 60, 70, 80 वर्षाचे वय वर्षाचे आमचे वडीलधारी मंडळी आहे, यांना कोणी मोटरसायकल घेऊन जात नव्हतं आणि त्यांना आता शासनाने सवलत दिलेली आहे। काहींना 50% दिलेली आहे, काहींना म्हणजे 65 वर्षाच्या पुढच्यांना मोफत पास दिलेले आहेत। त्यामुळं ह्या वडीलधाऱ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे। आणि दुसरी एक बाब अशी आहे, आमच्या गावातील जवळपास कन्या शाळा असेल, पंडित शाळा असेल, गणेश शाळा असेल, अशा बऱ्याचशा शाळांमध्ये 35 ते 40 नुसत्या मुली आमच्या माझ्या गावातील। ह्या मुलींसाठी पण खूप आनंदाची बाब झालेली आहे। आणि एसटी ही अशीच सुरळीत चालू राहावी ही मी आग्रा प्रमुखाला पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो। आणि खरोखरच आम्ही आमच्या ग्रामस्थांनी कंडक्टर असतील किंवा ड्रायव्हर असतील, एसटीला हार घालून स्वागत केलं एसटीचं। कंडक्टर साहेबांना फेटा बांधून, ड्रायव्हर साहेबांना फेटा बांधून, पेढे वाटून आनंद उत्साह केला आमच्या ग्रामस्थांनी। खूप आनंदाची पाय ह्या कारणांतले पाहणं। मग मी 25/6ला पहिलं निवेदन दिलं होतं, मला खूपच आनंद वाटला किंवा आज आपल्या गावामध्ये एसटी येते आणि आमची म्हणजे चकमक पण झाली। आग्रा प्रमुखाची माझी बरीचशी बाचाबाची झाली, त्यामुळं त्यांचं कुठंतरी मला मनातून वाटलं की बा त्यांचे पाय धुवून स्वागत केलं पाहिजे आपण गावामध्ये।